नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांच्यावरील उपाय घेऊन येत असतो। आजचा प्रश्न आहे तो म्हणजे ताप। बाळाला ताप आल्यानंतर कोणत्या 4 चुका ह्या प्रत्येक आईने नक्की टाळल्या पाहिजेत? तर पहिली चूक आहे ती म्हणजे ओव्हरक्लोथिंग। ताप आल्यानंतर आपण बाळांना स्वेटर, टोपी, पायमोजे, सॉक्स सगळं काही घालतो। आपल्याला वाटतं की बाळाला त्यांनी चांगलं वाटेल, परंतु बाळाचं शरीराचं तापमान ऑलरेडी वाढलं आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये बाळाच्या शरीराचं तापमान आपल्याला कमी करायचं आहे, परंतु आपण ह्याच्या अगदी उलटं करतो। ते म्हणजे आपण जास्तीत जास्त कपडे त्यांना घालतो। तर ही पहिली चूक अजिबात करू नका। आता दुसरी चूक काय होते ती म्हणजे स्पॉन्जिंग। स्पॉन्जिंग ही चूक नाहीये। आपण बाळाला ताप आल्यानंतर नक्की त्याचं पूर्ण शरीर स्पॉन्जनी पुसून घ्यायचं असतं किंवा कोणत्याही ओल्या कापडाने पुसायचं असतं। पण ह्यामध्ये कोणती चूक आपण करतो ती म्हणजे अतिशय कोल्ड वॉटर किंवा आईस पॅक सुद्धा काही पेरेंट्स वापरतात। हे मात्र अगदी चुकीचे आहे। आपण कोल्ड वॉटर किंवा आईस पॅक हा स्पॉन्जिंगसाठी अजिबात वापरायचा नाही। हे पाणी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थोडंसं वॉर्म पाणी असेल तरी चालेल। तिसरी चूक ती म्हणजे पॅरासिटामॉल ऐवजी बाजारात उपलब्ध असणारी ॲस्पिरिन, निमेसोलाइड किंवा मेफेनॅमिक ॲसिड यासारखी औषधं पालक आपल्या बालकांना देतात। हे तुम्ही नक्की चेक करून पहा। आपल्या बाळाला केवळ आणि केवळ पॅरासिटामॉल हे औषधच द्यायचं आहे। पॅरासिटामॉल औषध ह्याने ताप तर कमी होतो, याशिवाय त्याचे साईड इफेक्ट्सही कमी आहेत। मी जी मगाशी सांगितलेली औषधं आहेत ती काही वेळा तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाला प्रिस्क्राईब करतील, परंतु ती त्यांच्या सल्ल्यानेच घ्या। स्वतःहून ती औषधं अजिबात देऊ नका, कारण त्याचे साईड इफेक्ट्स जास्त आहेत। त्याच्यामुळे चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट हा आहे की बाळाला ताप आल्यानंतर स्वतः ट्रीट करू नका। कधीही आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करा। जसं मी सांगितलं की तापाची अनेक कारणं असू शकतात आणि आपल्याला बाळाचा ताप कमी करायचा नाही, तर बाळाला ताप कोणत्या कारणामुळे झाला आहे ते कारण नाहीसं करायचं आहे। त्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा उपचार करायचा आहे। तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।